वळीयात मैदानावरती जिथे आणखीन एका पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याची होईल सुरुवात. वळीयात मैदानावरती पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आपण पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक मैदानावरती गोलंदाजी केली जाते. निशी कर्णेकर रोहा तालुक्यातील आणखीन एक मोठं नाव, एक मोठा खेळाडू म्हणून ज्याची ओळख फार कमी वयामध्ये जबाबदारी घेतली आणि तदनंतर मात्र चांगला गोलंदाज म्हणून उदयास आलाय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका, मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू सीमा आरोही 11 आयुष्य आरोही 11 अर्थात हा संघ आपल्याला पाहायला मिळते. गवळवाडी आणि जय भवानी रोटकुर्द या दोन गावांना एकत्रित करून असणारी खऱ्या अर्थाने ही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय निखिलजी वरणकर आणि ज्ञानेश्वरजी थिटे साहेब यांनी एकत्रित केलेला हा संघ प्रतिस्पर्धी अर्थात सोनारसिद्ध धाटाव आणि अगदी त्याच वेळेला जय बजरंग लांडर, धाटाव आणि लांडर हे दोन गाव एकत्रित येऊन हा संघ या ठिकाणी झालेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत. आहा, फटका चांगला आहे, गॅपचा पुरेपूर वापर घेतला जाईल. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची पाहायला मिळाली. मी नेहमी म्हणतो फलंदाजी करत असताना आपण रनिंग बिटवीन द विकेट वरती लक्ष दिलात ना तर ती रनिंग बिटवीन द विकेट प्रतिस्पर्धी संघातील 11 खेळाडूंवरती एक दबाव प्रस्थापित करतो आणि ही बाब फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीची रणनीती आपल्याला आखणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. 8 धावसंख्या धावफलकावरती सलामीची जोडी मैदानावरती सूरज भगत आणि विघ्नेश थिटे चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती दाखवतायत. आहा, या वेळेला मात्र बॅटची लिडिंग एज, चेंडू यष्टीरक्षकाच्या बॅक टू दीपावली. करता आली पाहिजे. अगदी त्याच वेळेला यॉर्कर लेनची गोलंदाजी करता आली पाहिजे. कुठेतरी स्लोवर वन चेंडू टाकता आला पाहिजे आणि निशी कर्णेकर एक परिपूर्ण गोलंदाज मैदानाच्या आत चांगला खेळ करून दाखवताना आपण पाहतोय. मिड ऑफ मधून फटका खेळला, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेले आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्त. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना अर्थात श्री सोनार सिद्ध धाटाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकाची सांगता 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपले. धावसंख्या पण धावपळकावरती पाहिली 9 धावा धावपळकावरती आहेत. या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला आयुष्य आरोही या संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा.
ज्या निशी कर्णिकरने पहिला षटक हाताळलं त्याच्यामध्ये 9 धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. त्याच्यामध्ये एक फलंदाजाला बाद देखील केलंय. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सौजन्य. गवळवाडी संघाला हा बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे. P2चं षटक या ठिकाणी चालू झालंय. 3 षटक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एकच चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष्य आरोही 11 जे 2 संघ आहेत गौळवाडी आणि जय भवानी रोड खुर्द, त्याचप्रमाणे सोनार सिद्ध धाटाव आणि जय बजरंग लांढर हे 4 गाव एकत्र आलेत. आज मात्र एकमेकासमोर लढताना पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहिलं शॉर्ट स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये या चेंडूवरती धाव येणार ही एकूण संघाची धावसंख्या जर पाहिली 10 धावा धावपळकाती लगावल्या गेल्या. एक चांगला सामना या ठिकाणी होणार यात कोणती शंका नाही. आज मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ना धावांचा मात्र उच्चांक प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल आजच्या दिवसामध्ये 4 खेळाडूंनी 50 धावांचा या ठिकाणी पल्ला गाठलाय. अफलातून असा चेंडू होता. तेवढा चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडूला अडवलंय मात्र शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये जर पाहिलं ना आपण या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. सनी वरणकर त्या ठिकाणी आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 11 धावा धावपळकावरती आहेत. सौजन्य पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. राईट मोडन मारा करतोय. खोलवटा पदा चेंडू या ठिकाणी फुटवर्कचा वापर केला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू मात्र आपण पाहिलं जमिनीवरती पडतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या ठिकाणी आता मात्र एक ठिकाणी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो की मोठ्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या 2 फलंच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. 13 धावसंख्या धावपळकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा या ठिकाणी धावांचा मोठा पल्ला गाठण्याचा प्रयत्न नक्कीच श्रीकांत आणि विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. शॉर्ट फाईनल क्षेत्र डीप फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तिथे धावा मिळणार 4 डीज आहे. शर्यत या ठिकाणी चौकार आले. धावसंख्या 17 धावपळकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. सौजन्य गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत सौजन्याने 8 धावा खर्च केल्यात. जर आपण धावसंख्या सरासरी 10 पॉइंट या ठिकाणी फटका पासला. शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये या ठिकाणी फलंदाज मात्र माघारी परतलाय. दुसरा महत्वाची स्कोररची भूमिका ती बजावत आहेत. एक चांगलं त्यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिकाचं आपल्याला काम पाहायला मिळत असतं. एक चांगले समालोचक देखील आहेत आणि या मंडळाचे सदस्य उमेशजी साळुंखे. 17 धावा धावपळकावरी 2 फलंदाज माघारी परतलेत. या ठिकाणी मात्र धावा थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. तो म्हणजे आयुष्य आरोही संघाच्या माध्यमातून. चेंडू मध्ये आपण पाहिलं ना व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोवर पद्धत चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला समजलं नाही चेंडू मात्र निर्धाव आलाय. यष्टीरक्षक आपण पाहतोय तुषार आहे. तुषारने चांगलं यष्टीरक्षण त्या यष्टीच्या पाठीमागे करत असताना पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण पाहिल्या 17 धावा धावपळकावरती आहे. 2 फलंदाज माघारी परतलेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं निशी कर्णेकरने धावा खर्च केल्या होत्या 9.
आणि आता मात्र सौजन्याने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 8. प्रत्येकी गोलंदाजाने एक विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. या ठिकाणी मात्र पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळणार आहे. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 12वा वर्ष आहे. एक दिमागदार सोहळा आपण संपन्न पाहतो या क्रिकेटची एक मेजवानी. आणि आज स्पेशल संडे म्हणजेच फंडे आणि आज आपले रोहाचे ग्रामदैवत आराध्य दैवत दहावीर महाराजांचा दिवस. आज प्रत्येक त्यांचा भक्त देवांचा चरणी जाऊन नतमस्तक झाल्यानंतर संध्याकाळी देखील त्या मंदिरात खूप गर्दी असते. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिली ना, शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दहावीर महाराजांना सलामी, शासकीय सलामी मानवंदना देण्यात येत असते. असा हा दहावीर महाराज ब्रिटिश काळापासून त्या दहावीर महाराजांना शासनातर्फे मानवंदना देण्यात येते. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं, ज्या कुंडलिका नदीच्या तीरावरती वसलेलं हे आपलं रोहा गाव आहे. षटक क्रमांक 2 संपले. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर येतोय निशी कर्णेकर. वैयक्तिक दुसरं षटक, संघाचं 3रं षटक आहे. राईट मुहूर्त मारा करण्याचा प्रयत्न पण पाहिला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं ना, चेंडू फलंदाज अगदी शरीराचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्षेत्ररक्षण पाहिलं विखुरलेला ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेट, डीप मिड ऑन असं क्षेत्ररक्षक तैनात केलं आहे. निशीचा पुढील चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पण पाहिला. प्रायटेड डिलिव्हरी पाहायला मिळेल. चेंडू अगदी आपण पाहिला ना, फ्लोअर फुलटॉस मध्ये चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 2 चेंडू निर्धाव आले. ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन. कोलवटापदा चेंडू आपलातून या ठिकाणी डोळ्याचं पारड फेडणारं क्षेत्ररक्षण, लाजवाब शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. 3 फलंदाज माघारी परतलेत. या ठिकाणी जर पाहिलं ना, अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने प्रमुख फलंदाजाला देखील माघारी परतावलंय. निशी कर्णेकर मात्र आपली जी गोलंदाजी सिद्धता आहे ना, जी प्रसिद्धी आहे त्या ठिकाणी आपण पाहिलंय. अतिशय चांगल्या दर्जाची धाटणीची गोलंदाजी निशी कर्णेकरची या ठिकाणी पाहायला मिळतोय. सातत्याने आपण निशी कर्णेकरला व्यावसायिक खेळाडू म्हणून पाहत असतो. आज मात्र आपल्या गावासाठी या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतोय. जे 2 संघ एकत्र आपण खेळताना पाहतोय, जो गौलवाडी संघ आहे आणि जय भवानी रोड खुर्द, हे 2 संघ एकत्र आपण पाहतोय. एकत्र बांधणी केले आणि एक चांगल्या मजबूत संघाची बांधणी या ठिकाणी पाहायला मिळते. निशी कर्णेकर पुन्हा आपल्या गोलांच्या मार्कवर सज्ज झाले. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी आपण पाहिलं कलात्मक फटका पाहायला मिळाला. शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. ट्रॅव्हल झाल्यानंतर धाव मात्र मिळणार आहे. एक संघाची धावसंख्या आता मात्र थोडी का होईना पुढे सरकले. 18 धावा धावपळकावरती आहे. 3 फलंदाज मात्र माघारी परतलेत. आणि जे खेळपट्टीवरती आपण पाहतो बॅटर्स आहेत, दोन्ही फलंदाज लांडर संघाचे खेळ करतायत. क्या बात है, एक कलात्मक फटका पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, मात्र आपण जर पाहिलं ना, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एवढ्या दूरवरून येऊन चेंडूला अडवलं. हे असतं क्षेत्ररक्षण. आणि सन्माननीय आपले सदस्य दत्ता महागावकर साहेबांचे जे चिरंजीव आहेत, एक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. यांच्या माध्यमातून 2 धाव मात्र आपल्या संघासाठी वाचवल्यात. संघाची धावसंख्या 20 आहे. षटकातील शेवटचा चेंडू, 3ऱ्या षटकातील हा निर्णायक चेंडू आहे. बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाहिलं, चेंडूला कट केलंय, दिशा दिली, धाव मात्र 1 येते. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरी धाव येणार नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण जर धावा पाहिली धावपळकावरती 21 धावा धावपळकावरती. तर मी विनंती करतोय आयुष्य अरही
इलेव्हन संघाचे संघमालक सन्माननीय श्री निखिल वरणकर आणि श्री ज्ञानेश्वर थिटे साहेबांना विनंती करतो, प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. या ठिकाणी प्रत्येक संघमालकांचं येणाऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी येतोची शिवसन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतोय श्री निखिल वरणकर आणि श्री ज्ञानेश्वर थिटे साहेबांना की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. त्याचप्रमाणे श्री सोनारसिद्ध धाटाव संघाचे संघमालक आपणाला देखील विनंती की आपण देखील या मुख्य व्यासपीठातून असं नसतं व्हायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण पाहिल्या धावफलकावरती 21. गळवडी संघाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्वतः कर्णधार सरसेनापती गोलंदाजी मार्कवर सनी वरणकर एक नामांकित गोलंदाज आहे. फार कमी वयामध्ये हा गोलंदाजाने देखील आपल्या गोलंदाजी छाप टाकले. आज मात्र घरच्या मैदानावरती खेळ करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू सनील वरणकरचा पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. चेंडू हवेमध्ये मात्र अभिमेतर या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. धाटाव आणि जय बजरंग लांडर संघ आज मात्र धावांसाठी या ठिकाणी दुष्काळ पडलाय. धावांच्या शोधात मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सोनारसिद्ध धाटाव संघाचे हे बॅटर्स. आग ओखणारी गोलंदाजी वेगावरती स्वार झालं या ठिकाणी आपण पाहिलं ना. सनी वरणकर एक अफलातून गोलंदाजी करतोय. 21 धावा धावपळकारते आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थे आहे. ज्या सनी वरणकरने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करू. आपण 3 सामन्यामध्ये उमेश सर पाहिलं ना, धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. धावांचा मोठा डोंगर आपण पाहिला. मात्र या सामन्यामध्ये धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न गोलांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ब्रह्मास्त्र वापरला या ठिकाणी. एक चांगला ऑनड्रॉईंगचा फटका, चांगला तेवढं क्षेत्ररक्षण. डीप क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर देखील धाव फक्त मिळाली ना. 1 आणि 1च या ठिकाणी एक माणस आणि एक ध्येय पाहायला मिळतोय. ज्या संघाची बांधणी केली ना, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आयुष्य आरोही इलेव्हन संघाने आपल्याकडे जी जिम्मेदारी, आपल्याकडे जे काम आहे, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण, आपण 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी होताना देखील या संघाच्या माध्यमातून, खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 22 धावा धपळकरते आहे. 4 फलंदाज माघारी परतलेत. सनी वरणकर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. काय बात या ठिकाणी गुडलाईन स्पोर्टला टाकल्यानंतर चेंडू उसळी घेतले आणि एस्ट्रेकच्या हातामध्ये गेले. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावा मात्र स्थिरावलेल्याच आहेत. 22 धावा. 4थं षटक प्रगती पथावर चालू असताना जी खेळपट्टी आहे ना, जो फलंदाज आहे ना, खऱ्या अर्थाने जेव्हा खेळपट्टीवरती उमेशी जातो ना, तेव्हा पहिल्यांदा आपल्या दहावीर महाराजांचा दर्शन घेतो. अशा पद्धतीची ही खेळपट्टी बनवलेली आहे. म्हणजे प्रथमचा पहिला कोणी फलंदाज जेव्हा जाणार तेव्हा दहावीर महाराजांच्या नक्कीच नतमस्तक तिकडे सरळ नजर वीर मंदिराच्या मंदिराकडे जाते. सनी वरणकर पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. खोलवा टप्प्याचा चेंडू या ठिकाणी चेंडू उडवलाय. फटका फसलाय आणि फलंदाज देखील या ठिकाणी फसलाय. डीजे ज्याला नाही श्री रामाचा छंद त्याचा काही अधिक कामाचा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं, या ठिकाणी अयोध्येमध्ये 550 वर्षापासून आपण पाहिलं त्या ठिकाणी श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न होता आणि तो या ठिकाणी आपण पाहिलं या 22 तारखेला पूर्ण झालाय. भारीत हिंदू यांचं पूर्ण स्वप्न मात्र साकार झालंय. या ठिकाणी 5वा फलंदाज बाद झालाय. बिकट अवस्था म्हणावी लागेल.
जेवढी बिकट अवस्था आहे ना तेवढा तिखट मारा मात्र या ठिकाणी सनी वरणकरचा पाहायला मिळते. 5 फलंदाज माघारी परतलेत. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू सनीचा. ऑन द स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रतीश. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. या षटकाचा जर आपण विचार केला ना, षटक क्रमांक 4 मध्ये या गोलंदाजाने फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि त्याच्यामध्ये 2 फलंदाजाला मात्र माघारी परतावलंय. एक उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. याच्यानंतर होणारा सामना असणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे प्रेरणा 11 खैरवाडी आणि विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स या संघादरम्यान ही लढत होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर हर्ष महागावकर, ज्यांनी सोमनाथ सासुली चषकामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केलेला जो गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि खऱ्या अर्थाने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट नेहमी शेवटचं षटक टाकण्यासाठी माहीर असलेला हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय. दत्ता महागावकर साहेबांचे एक चिरंजीव आहेत आणि खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं झालं आणि खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांनी दिलेला हा धडा एक चांगल्या पद्धतीने गिरवण्याचा प्रयत्न नक्कीच हर्ष महागावकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या सारसुली चषकामध्ये आपल्या नावाची आणि खऱ्या अर्थाने वडिलांनी बनवलेली ही खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीवरती खेळ करतोय त्यांचा चिरंजीव हर्ष महागावकर. एक चांगला खेळाडू आहे. प्रत्येकाला एक चांगला रिस्पेक्ट कसं द्यायचं ना ते या खेळाडूला माहिती आहे. सामना फास्ट घ्यायचा आहे प्लीज. 22 धावा धावपळ करत 5 फलंदाज माघारी परतलेच. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट या षटकामध्ये किती धावा जमा करणार सोनार सिद्ध धाटाव संघ. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी फटका बनवलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. या ठिकाणी फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. हर्ष महागावकर वरती हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 28. अशाच पद्धतीचे मोठे फटके मात्र घ्यावे लागतील. मात्र हर्षला देखील फलंदाजाला रोखावं लागणार. पुन्हा एकदा चेंडू पाठवला डीप डीप विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी, षटकार. फटके आले म्हणजे 12 धावा 2 चेंडूवरती आल्या. हर्ष महागावकर वरती या ठिकाणी थोडस दबाव नक्कीच पाहायला मिळणार आहे. एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र आपण भूतकाळ पाहिला, आज वर्तमान काळामध्ये आपल्याकडनं काय खेळ होणार ना हे मात्र ह्या गोलंदाजाला करून दाखवावं लागणार आहे. आज आपल्या वडिलांनी ती खेळपट्टी आपल्याला खेळ करण्यासाठी बनवले, मात्र खेळपट्टीचा पुरेपूर हा गोलंदाज फायदा उठवणार का? खऱ्या अर्थाने फायदा उठवलाय फलंदाजाने कुणाल रटाडेने. या ठिकाणी 12 धावा 2 चेंडूवरती वसूल जेवढ्या धावा मला घेता येतील ना तेवढ्या धावा घेण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असणार आहे आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाज कुणाल रटाडेच्या माध्यमातून. तिसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय हर्ष महागावकर. खोलवटापादा चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला. शॉर्ट फाईनले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. फुटबॉल साथे का मात्र आपण पाहिला 2 चेंडूवरती मोठे फटके आल्यानंतर 13 धावा वसूल केल्यात. अजूनही
तीन चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका चेंडू हवेमध्ये फटका बसलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. सनी वरणकर त्या ठिकाणी येत आपण पाहिला चेंडूचा पाठलाग करत होता, मात्र सनीच्या आधीच चेंडू मात्र जमिनीवर पडल्यानंतर या ठिकाणी फलंदाजांनी 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. 37 धावसंख्या धावपळकावरती आहेत. हर्ष महागावकर थोडस या ठिकाणी माघार ठरण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाने या ठिकाणी हल्ला चढवलाय, कारण धावा येणं खूप महत्वाचं आहे. धावांचा पल्ला जेवढा आपल्याला गाठता येईल ना तेवढा गाठण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष महागावकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र धावतीच्या स्वरूपात षटकार येणार, चौकार येणार की डॉट की या ठिकाणी फलंदाज बाद होणार. मी पुन्हा एकदा विनंती करतोय प्रेरणा 11 खैरवाडी विपक्ष विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स संघाला की आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. गोलंदाज आपण पाहिलं या ठिकाणी रिधम रणअप चुकलोय. पुन्हा एकदा तो चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचा निर्णायक चेंडू आहे. स्ट्राईकला आहे कुणाल रटाडे, ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. मात्र हा चेंडू आपण जर पाहिला ना, टप्पा पडल्यानंतर ज्या फलंदाजांनी गिरकी घेतली आणि या ठिकाणी वेगावरती देखील स्वार झाले गोलंदाज. षटक क्रमांक 5 देखील संपले. 5 षटकांचा खेळ संपला. धावा आपण जर धावपळकावरती पाहिल्या ना, ज्या 38 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. एक माफक असं आव्हान, पण तो माफक तसं म्हणू शकत नाही, कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावा ही सेफ म्हणली जात नाही. 38 धावांचं या ठिकाणी 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू मध्ये मी पुन्हा एकदा विनंती करतोय प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा कर्णधार आणि विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी येण्याची विनंती करायची. नक्कीच या ठिकाणी विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्सचा संघ नायक या ठिकाणी उपस्थित राहिलाय. तर मी विनंती करतो या ठिकाणी कर्णधार आलेले आहेत. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे प्रेरणा 11 खैरवाडी त्यांच्या विरोधात विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स या संघादरम्यान ही लढत पाहायला मिळणार आहे. 2 बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला पाहतोय लेजंड क्रिकेटर, बऱ्याच वर्षावरती क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय द्वारखानात, तर एका बाजूला आपण पाहतोय जो कर्णधार आहे विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स संघाचा साजेश. मी विनंती करतोय सन्माननीय किशोर मालुसरे म्हणजे सर्वांचे लाडके तात्या, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कोल हवेत केला जातो आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कोल मात्र जिंकलंय प्रेरणा 11 खैरवाडी संघाने. आपला निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ओके, पहिल्या सामन्यामध्ये एक चांगले आपण खेळ गेलेत. आपल्या बॅटमधून एक अर्धशतक देखील आलंय. या सामन्यामध्ये आपली रणनीती काय असणार आहे? संतोषनी पण हाफ शतक मारलेलं आहे. प्रमोद चांगला केला. आम्हाला त्यांना जास्त कमी रन थांबवायचा प्रयत्न करायचा.
ओके, या ठिकाणी मी तर या ठिकाणी निर्णय आलाय प्रेझेंटेशन बॉक्स मधनं. या ठिकाणी न्यूज येते की पेरडा इरवे खरवडे संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी या ठिकाणी क्षेत्रसेन स्वीकारलाय. तर खऱ्या अर्थाने विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट संघाच्या बाजूला आपण पाहिले फलंदाजी आले. दोन्ही संघ माथावर बिग बॅटल पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहिलं एका बाजूला शंतूरने हाफ शतक लगावले, एका बाजूला द्वारकानाथ हाफ शतक लगावलाय. तर नक्कीच आपण या ठिकाणी या सामन्यामध्ये किती धावांचा उच्चांक गाठणार? आम्ही 80 पर्यंत मारू शकतो. तर नक्कीच या ठिकाणी विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट संघाने या ठिकाणी सांगितले की 80 धावांचा या ठिकाणी उच्चांक गाठण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. दोन्ही संघासाठी विश्व बेस्ट ऑफ लक. ज्या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी आलेले आमचे मान्यवर वैष्णवी 11 कोलाड संघाचे पुरस्कर्ते आहेत, ज्यांचा संघ आज पूर्णतः भारत देशामध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. असे आपले रोहाचे पुरस्कर्ते सन्माननीय किशोरजी माळुसरे साहेब यांचा संघ उद्या देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. जिथे उत्तरार्धाच्या खेळाला झाली सुरुवात. मैदानावरती सोनार सिद्ध धाटाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावा जमा केल्या आहेत. विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य आयुषी आरोही 11 या संघासमोर उभं केलेलं आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती जरूर येते, जिथे एका बाजूला अभि पाहायला मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला प्रज्योत ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू फ्लाइट दिली होती, फुलर लेन प्रकारचा चेंडू. फलंदाज मात्र या ठिकाणी डॉट खेळतोय. आधीच ठरवलं ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला ऑनसाइडच्या दिशेने खेळायचंय. अभिषेक गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय. पहिल्यापासून आपण जर पाहिलं ना, अचूक टप्प्यावरती मारा करण्याचा प्रयत्न इथून केला जाईल, कारण 5 षटकांमध्ये 39 धावांचं लक्ष्य होतं, त्याचं पाठलाग करायचंय. यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा. ना दसरा ना दिवाळी, ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बलाढ्य षटकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती सुरू आहे. अभिषेक कडना चेंडू आपण जर पाहिला तर थोडासा सुटला गेला आणि त्यानंतर त्याचा फायदा अभि मेहतर यांनी घेतलेला आपण पाहिलाय. षटकार आलाय. षटकारानंतर धावफलकाला आता मात्र 7 वरती जाऊन पोहोचलं, जिथे 39 धावसंख्येचं लक्ष्य आहे. ही मॅच एकतर्फी होणार की काय असं वाटू लागलंय, जिथे पहिली मॅच प्रेरणा 11 खैरवाडी संघाने चांगल्या पद्धतीने खेळली होती. दुसरी मॅच आपण पाहिली पिंगळसई संघाने खऱ्या अर्थानं चांगला खेळ करून दाखवला. विनोद स्मृती अर्थात अगदी त्याच वेळेला पिंकी स्पोर्ट्स या संघाने सुद्धा चांगला खेळ करून दाखवलाय. आता मात्र या मॅच मध्ये काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आपण पाहतोय. पुन्हा एकदा आणखीन एक बीमरचा चेंडू. याचा अर्थ काय तर गोलंदाजाचे 2 बीमर चेंडूची क्षमता इथून मात्र केले गेले क्रॉस, आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मात्र अंगलटी येतो, आणि तोच मैदानावरती काहीसा घडताना सुद्धा आपण पाहतोय. धावफलकावरती नजर. धावफलक 12 वरती जाऊन पोहोचलंय, जिथे आपण पाहिलं तर एकमेव चेंडू ग्राह्य धरला गेलाय आणि तब्बल 12 धावा धावफलकावरती लागल्यात. दुष्काळात 13वा महिना, घर फिरले की घराचे वासही फिरतात, असे मराठीमध्ये जे काही म्हणी वापरल्या जातात ना, ते यासाठीच की काय असं वाटू लागलेलं आपण पाहतोय. तेरा धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. 13 ऑन स्कोरबोर्ड, जिथे पहिलं षटक टाकण्यासाठी 2 गोलंदाजांचा वापर केला जातोय. आजचा दिवस आपण पाहिलं ना, इतिहासाची पानं जर पलटली तर फार महत्वाचा आहे. ज्यांच्या मृत्यूमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले, असे तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावरती आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. आणि इतिहासामध्ये आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने काळा दिवस म्हणून सुद्धा मानला जायचा. अर्थातच आपण पाहिलं तर 4 फेब्रुवारी 1670 मध्ये अशा पद्धतीच्या खऱ्या अर्थानं गोष्ट घडली होती. दरम्यान मैदानावरती काय घडलं, विघ्नेश आला, त्याच्या गोलंदाजीवरती सुद्धा हल्ला बोल केलाय. ही मॅच लवकर समाप्त करण्याचा जणू काही निर्धार अभि मेहतर यांनी घेतलेला आहे, आणि त्याचमुळे का होईना मोठ्या फटक्यांची तडजोड, मोठ्या फटक्यांची परिभाषा मैदानावरती बोलली जाते. 19 ऑन स्कोरबोर्ड, 19 धावा धावफलकावरती लागल्यात.
अजूनही विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. ही मॅच आता मात्र सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून एकतर्फी वाटू लागली आहे. श्री सोनार सिद्ध धाटाव संघाला इथून मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे ना, तर विजयाचं सूत्र एक असेल, तो म्हणजे विकेट मिळवणं. आणि विकेट मिळवणं तितकं सोपं नाहीये. आणखीन एक मोठा फटका ऑन साइडच्या दिशेने, जणू काही प्रॅक्टिस सेशन चालू आहे असंच वाटू लागलंय. एका पाठोपाठ एक भले मोठे फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा षटकार. 25 ऑन स्कोरबोर्ड. श्री धावीर चषक 2024 चा हा खेळ मैदानावरती रंगारंग सोहळा मैदानाच्या आत आपण पाहतोय, जिथे अभि मेहतर शो मैदानावरच्या आत आपण पाहिलं. पहिल्या 3 मॅच मध्ये 3 अर्धशतक आज आपण अनुभवलीत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं द्वारकानाथ यांनी एक अर्धशतक झटकावलं. दुसऱ्या मॅच मध्ये आपण शंतनू यांच्या बॅट मधून अर्धशतक झटकावलेलं आपण पाहिलं. तिसऱ्या मॅच मध्ये मनीष कुचेकर याच्या बॅट मधून आलेलं अर्थात अर्धशतक आपण पाहिलंय. त्यामुळे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये फलंदाजांसाठी जणू काही हे मैदान नंदनवन आहे असं वाटू लागलंय. मातीची ही विकेट. धावीर मित्र मंडळाच्या सर्व सभासद सदस्यांना एक नम्र विनंती आहे की अर्थात आपण आपलं भोजन करून घ्यायचं, आपली जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर जा, अन्यथा काउंटर बंद होईल, याची सुद्धा आपण दखल घ्या. उडीत मैदानावरती 25 ऑन स्कोरबोर्ड. महागडा षटक मैदानावरती रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील शर्तीचे. तदनंतर मात्र मैदानावरती सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे. मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्त. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारी 4 षटकाने विजयासाठी केवळ 12 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 12 धावा. आयुष्य आरोही 11 संघ मैदानावरती चांगली प्लेइंग 11 घेऊन आलाय. चांगली फलंदाजी मैदानावरती त्यांच्याकडून झालेली आपण पाहतोय. प्रथमतः गोलंदाजांचं आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीची गोलंदाजी सनी यांनी केली, सनी वरणकर यांची गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी महत्वाची ठरलेली आपण पाहिली. ज्याने आपल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली, 2 फलंदाजांना बाद केलं. अगदी त्याच वेळा निशी कर्णेकरची गोलंदाजी आपण पाहिली. 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केलं. आणि त्यानंतर मात्र सौजन्याचं षटक सुद्धा तितकंच चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. केवळ 8 धावा खर्च केल्या गेल्या. कमालीचा खेळ मैदानाच्या आत आपण पाहतोय. आयुष्य आरोही 11 ने सुरुवातीपासून वर्चस्व प्रस्थापित केलं. प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवरती ढकलण्यासाठी जणू काही कट रचला गेला. आणि त्यानंतर मात्र सेकंड इनिंग मध्ये अभि मेहतरचा शो मैदानावरती आपण पाहिला. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू बोनस दिला गेला. आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक मोठा फटका. प्रज्योत डोकेच्या बॅट मधून षटकार. प्रज्योत डाके एक महत्वपूर्ण फलंदाजी मैदानाच्या आत आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न. विजयासाठी नाममात्र 6 धावसंख्येची आवश्यकता. ही मॅच एकतर्फी आहे. या एकतर्फी मॅचचा निकाल आतापर्यंत आपण पाहतोय आयुष्य आरोही 11 संघाच्या बाजूने गेलाय. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट चेंडू आलाय. कमालीची मॅच मैदानावरती, कमालीची स्पर्धा मैदानावरती. ही मॅच जणू एकतर्फी आहे, मात्र तरी सुद्धा रसिक मायबाप प्रेक्षकांनी मैदान अजूनही टिकून, मैदानावरती टिकून असताना आपण पाहतोय. युट्यूबच्या जमान्यामध्ये जिथे प्रत्येक प्रेक्षक मॅचचा मनमुराद आनंद घरात लुटतो, मात्र या क्रिकेट स्पर्धेचा खऱ्या अर्थानं हे यश आहे की मैदानावरती अजूनही रसिक मायबाप प्रेक्षक खऱ्या अर्थानं या स्पर्धेला पाठिंबा देताना. फलंदाज प्रज्योत डाके आपण पाहतो त्रिफळाचीत पद्धतीने बाद झालाय. पहिला हादरा या वेळेला आयुष्य आरोही 11 संघाला लागलाय जरूर, मात्र या धक्क्याने फारसा फरक पडणार नाहीये, कारण 21 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. आधुनिक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर एक मोठा फटका आणि खेळ खलास, अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आहे.
शर्मन मैदानावरती आलाय. शर्मनची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली ना, 3 चेंडूंमध्ये 1 षटकार जरूर आलाय, मात्र तदनंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी कमबॅक त्याच्या बॅट मधून आपल्याला अर्थात गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. एखाद्या गोलंदाजाची ज्या वेळेला शैली लक्षात येते ना, त्यावेळेला फलंदाजांना त्याचे महत्व प्राप्त होतं. मात्र ज्या वेळेला व्हरायटी व्हेरिएशन याचा संमिश्र खेळ शर्मन सारखा गोलंदाज करून दाखवतो, त्यावेळेला कुठेतरी फलंदाज अडचणीत येत असतात आणि हे आधुनिक क्रिकेटमध्ये अत्यंत आवश्यक आहे. नवीन फलंदाज मैदानावरती शुभम मोरे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय, जिथे विजयासाठी 21 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. फटका मोठा आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने विजयाला शिक्कामोर्तब करणारा हा फटका. आयुष्य आरोही 11 संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेला संघ अर्थातच श्री सोनार सिद्ध दाटाव संघाला सुद्धा आपण धन्यवाद देऊयात, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थानं एक चांगली मॅच मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाले. अर्थात या मॅचचं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कोण, यावरती सुद्धा चर्चा रंगेल. जिथे चांगली गोलंदाजी झाली आहे तिथे चांगली फलंदाजी झाली आहे. श्री धावीर चषक 2024 आपण पाहतोय.